आपलं आजचं लेक्चर हे अत्यंत सोपं आणि फार बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणारं असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री अजूनही लक्षात आलेली नाही, ज्यांना केमिस्ट्री कळतच नाही, अशा विद्यार्थ्यांना या लेक्चरमधून नक्की मदत होईल. काय बघायचं आहे आज आपल्याला? हायड्रोकार्बन्स. ओके. आता जर तुम्ही ह्या अंडरलाईन केलेल्या शब्दांकडे बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोन एलिमेंट्स असतील इतकं तर कुणालाही समजणार आहे नावावरून, हायड्रोकार्बन्स. ओके. म्हणजे हायड्रोकार्बन्स म्हणजे काय येतील? ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन प्लस हायड्रोजन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे, अशा सगळ्या सबस्टन्सला काय म्हणू आपण? हायड्रोकार्बन्स. ओके. ठीक आहे. मग हायड्रोकार्बन्स पाहण्या अगोदर काही कार्बनबद्दलच्या काही बेसिक गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे बघा, सपोज आपण एक कार्बन घेतला तर हा कार्बन जास्तीत जास्त किती बॉन्ड दाखवू शकतो, किती ॲटम्सला कनेक्ट होऊ शकतो? तर 4. कुठलेही 4. आता आपण हायड्रोकार्बन शिकतोय, हायड्रोजनबद्दल कन्सिडर करू. म्हणजे ह्या कार्बनने इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन, अशा पद्धतीने बॉन्ड दाखवले. एक कार्बन 4 हायड्रोजन, दॅट इज CH4. CH4. एक कार्बन होता म्हणून C आणि हायड्रोजन 4 आहेत म्हणून H4. ओके. CH4 म्हणजे काय? तुमचा मिथेन. राईट. अजून एक स्ट्रक्चर बघू आपण. एक 3 कार्बनचं स्ट्रक्चर बघूयात. बघा, 1 2 3. राईट. आता हा कार्बन जर आपण कन्सिडर केला, पहिला कार्बन, तर ह्या कार्बनने बघा इथं हा एक बॉन्ड केला आहे ऑलरेडी. आता एक कार्बन किती करणार बॉन्ड? 4. 4 पैकी एक झाला. कितीची जागा रिकामी आहे? 3. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन झाले. सेकंड नंबरचा कार्बन ऑलरेडी इकडे एक बॉन्ड आहे, इकडे हा एक बॉन्ड आहे, म्हणजे किती जागा खाली? 2ची. म्हणून हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. सेम ह्या कार्बनसाठी ह्या कार्बनने इथं एक ऑलरेडी बॉन्ड केला आहे, 3ची जागा रिकामी आहे. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि हा अजून एक हायड्रोजन इथं अटॅच होईल. आणि तुमचा कंपाऊंड कशा पद्धतीने तयार झाला? आता CH3 CH2 CH3. 3 कार्बन असलेला कंपाऊंड कोण असेल तुमचा? प्रोपेन. आता हा प्रोपेन, मिथेन, इथेन काय प्रकार येतो आपण पुढे बघूयातच. आत्ता पुरता एवढंच लक्षात ठेवा, 3 कार्बन असलेला कंपाऊंड हा आहे प्रोपेन. आता लक्षात आलं, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असणार आहे. एक कार्बन 4 बॉन्ड दाखवणार आहे. बघा, 1 2 3 4. ह्या कार्बनसाठी कन्सिडर केलं तर 1 2 3 4. अशा पद्धतीने कार्बन, प्रत्येक कार्बन हा 4 बॉन्ड दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. आय थिंक तुम्हाला हायड्रोकार्बन्स नेमकं काय असेल हे लक्षात आलेलं असेल असं आपण कन्सिडर करू. ओके. कार्बन